गृहमंत्रीपदी आपल्याला रोहित पवार दिसतील जर सत्ता आली तर, एवढं मात्र आता निश्चित झालंय. हा पण दिल्ली अभी दूर आहे ना, येतेच आहे हो. दिल्ली अभी दूर आहे. नाही नाही, तसं नाही. तुम्ही मला सांगा, महिला आरक्षणाच्या लपून डिलिमिटेशनचा कायदा का आणला? कारण का भाजपला आता कळलंय की या देशामध्ये त्यांचं सरकार येत नाही. म्हणजे 543 काहीतरी खासदार जे आहेत, तर त्याच्यावर जे समीकरण आता आहे, नाही तर जे काही आपलं मतदारसंघ रचना आहे त्यात ते काही निवडून येणार नाही हे त्यांना कळलंय. मग आता काय करतायत की एकनाथ शिंदे साहेबांना हाताशी धरून, त्यात पण वेगळं राजकारण आहे असं आम्हाला कळतं. केंद्रातलं भाजप आणि राज्यातलं भाजप, त्यांचे 6 फोडले उद्धव ठाकरे साहेबांचे, आणि एकनाथ शिंदे साहेबांना दिले. टीएमसीचे 20 फोडले, त्यांना अजून लागणारे 40. हे डेस्पिरेशन कशाला? त्याचं डेस्पिरेशन असण्याचं कारण की अरे बाबा आपण निवडून येत नाही, डिलिमिटेशन कायदा आला तर कुठंतरी आपला चान्स आहे, आणि त्यासाठी हे डेस्पिरेशन. ह्याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या की वातावरण बदलतंय आणि संयम लोकांचा सुटला, जो सुटेल आणि सुटत चाललेला आहे, तर मग यांच्या काही हातात राहणार नाही. उद्धव ठाकरे म्हणतात ना की ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन आता तुतारी नाही आहे, तर हे ऑपरेशन देवेंद्रच आहे. तुमचं काय मत आहे? दिल्लीतले नेते भाजपचे खूप हुशार आहेत. आज महाराष्ट्र बीजेपी प्रयत्न करते एकनाथ शिंदे साहेबांनी ताकद कमी करायला. हे सरळ सरळ दिसतंय ना. तुम्ही जर साताऱ्याचं जिल्हा परिषदचं इलेक्शन जेव्हा होतं तेव्हा मंत्र्यांना सुद्धा पोलिसांनी ढकलून बाहेर काढलं, बघितलं ना, मंत्र्यांना. म्हणजे महाराष्ट्र बीजेपी एकनाथ शिंदे साहेबांची ताकद कमी करते आणि दिल्लीतली बीजेपी एकनाथ शिंदे साहेबांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करते. हा एक वेगळा संघर्ष आहे. तसं दिल्ली आणि महाराष्ट्राचं नाही, गुजरात आणि महाराष्ट्राचं आहे. पण याच्या पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला, हे कुठपर्यंत, तिथपर्यंत जोपर्यंत डिलिमिटेशन कायदा पास होत नाही, नाही तर मतदानाला जात नाही, त्यात जे काय रिझल्ट येईल तो येईल. तो रिझल्ट आला नाही तर नाही आला तर खासदारांचं महत्व संपणार. तर तसे अमित शहा साहेबांनी सांगितलं कुबड्या नकोच. एकनाथ शिंदे साहेबांचे पण बरेचसे आमदार बीजेपीत विलीन होतील, जातील, आणि अजितदादांचे सुद्धा जातील. त्यामुळे मराठी नेत्यांना मला एवढंच सांगायचंय की आपापसात खेळत असताना दिल्लीवाले आपल्याबद्दल काय खेळ खेळतात हे थोडंसं बघावं, नाही तर ह्याच्यात नुकसान हे महाराष्ट्राचं होऊ नये. पण ठीक आहे, तुम्हाला काय खेळायचं, डोकं फोडायचं फोडा राजकीय दृष्टिकोनातून. या फोडाफोडी आणि डोकं फोडण्याच्या नादामध्ये 29ला मात्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो असं आम्हाला तरी वाटतं.